आता या ठिकाणी आपण काही पॉईंटचे एक्झाम्पल या ठिकाणी घेणार आहे. पॉईंट आणि विदाऊट पॉईंट असे काही नंबर्स असतील तर ते कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं त्याच्यावरती डिस्कस करू. ठीक आहे. तर सपोज 4th नंबरचा घेतला आपण y = 0.4972 मल्टिप्लाय बाय 0.00542 अगेन मल्टिप्लाइड बाय 992 आणि त्याला मल्टिप्लाय करायचं 57. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला काही एक्झाम्पल जे आहे, काही नंबरला पॉईंट आहे तर काही नंबरमध्ये पॉईंट नाही आहे. तर या प्रकारचं एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. तर सर्वात पहिले याला सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला याचं काय करायचं, लॉग घ्यावं लागेल. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. ओके. त्याच्यात काळजीपूर्वक लक्ष द्या, कारण की आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, लॉग घेताना 0 पॉईंट पण आहे तर काही नंबर मायनसमध्ये येणार आहे, त्याच्यामुळे एक नंबर जास्त महत्त्वाचे असेल. आता लॉग घ्यायचा आहे म्हणजे वाय जो आहे त्याच्यापूर्वी काय लिहावं लागेल तुम्हाला, लॉग वाय. त्याच्यानंतर हा जो नंबर आहे त्याच्या आधी पण तुम्हाला लॉग लिहायचा 0.4972. आता मल्टिप्लिकेशन साईन आहे त्याचं काय होणार आहे, प्लस. नेक्स्ट नंबर असेल तुमचं लॉग ऑफ 0.00542. अगेन मल्टिप्लिकेशन आहे त्याचं काय होणार आहे, प्लसमध्ये कन्वर्जन. आणि लॉग ऑफ राहिलं 992. परत मल्टिप्लिकेशन आहे तो काय होणार आहे, प्लस. आणि लॉग ऑफ काय राहिलं तर तुमचं 57. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला जे नंबर आहे त्याच्या आधी काय करायचं, फक्त लॉग लिहायचा. आता सपोज तुम्हाला 0 पॉईंट जर असेल तर या केसमध्ये तुम्ही कॅरेक्टरिस्टिक कशी फाइंड करणार, तर त्यासाठी हा जो पहिला नंबर आहे नॉन झिरो त्याच्या आधी किती झिरोज आहे ते मेजर करायचं. मग आता पहिला 4 आहे त्याच्या आधी जर तुम्ही 0 बघितलं तर एकच 0 दिसतोय, मग याची जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे ती किती असणार, बार 1 असेल. मग आता लॉग कसा बघायचा, तर पॉईंट पहिले 2 नंबर बघायचं म्हणजे 49च्या 7मध्ये, मेन डिफरन्स कशामध्ये बघाल तर 2 मध्ये. ठीक आहे. तर सर्वात पहिले आपण काय करू, या ठिकाणी लॉग बघू 49च्या 7मध्ये. तर या ठिकाणी फर्स्ट पेजवरती तुम्हाला 49 दिसेल. या ठिकाणी आपला काय 49च्या कशामध्ये बघायचं आपल्याला, 7मध्ये. ओके. तर हा 7 या ठिकाणी 7. तर 49च्या 7मध्ये जर बघितलं तर तो आहे 6964. ओके. तर या ठिकाणी आपल्याला भेटला तो नंबर 6964. आणि मिन डिफरन्स कशामध्ये बघायचा, तर मिन डिफरन्स आपल्याला 2 मध्ये बघायचा. आणि 2 मध्ये किती तर 2. ओके. तर या नंबरची जर ॲडिशन केली तर तो भेटेल 6964 + 2 6966. हा झाला तुमचा नंबर. ओके. तर हा नंबर याच्यानंतर तुम्हाला काय करायचा, राईट करायचा. ओके. तर बार 1 पॉईंट काय भेटला, 6966. या दोघांची ॲडिशन. आता मी ही जी ॲडिशन आहे ती समोर न लिहिता काय करतो, एका खाली अरेंज करतो, म्हणजे आपल्याला ॲडिशन करायला इझी जाईल आणि तुम्हाला समजायला सोपं जाईल. ठीक आहे. ॲडिशन. तर याच्यामध्ये जर तुम्ही पहिला नंबर जर बघितला नॉन झिरो, त्याच्या आधी टोटल नंबर ऑफ झिरोज तुम्हाला काउंट करायचं 1 2 3. तर याची जी कॅरेक्टरिस्टिक्स असणार ती किती असणार, बार 3 ही काय झाली त्याची कॅरेक्टरिस्टिक्स. आता लॉग कसं बघायचं, तर लॉगमध्ये बघताना पहिले नॉन झिरो नंबर म्हणजे 54च्या 2 मध्ये या ठिकाणी आपल्याला बघायचं. ठीक आहे. तर लॉग टेबल इथंच आहे. तर 54 आपला लास्टचा नंबर भेटेल पहिल्या पेजवरती. 54च्या कशामध्ये बघायचं आपल्याला, 2 मध्ये बघायचं. आज 0 आहे 1 2, तर तो किती भेटेल 7340. हा भेटला तुम्हाला 54च्या कशामध्ये, 2 मध्ये 7340. हा नंबर आपला याचं लॉग असेल. ठीक आहे. 54च्या 2 मध्ये. तर तो नंबर या ठिकाणी राईट करतो मी 7340. ओके. 7340 हा तुमचा नंबर आला. त्याच्यानंतर पुढचा जो नंबर आहे तर याच्यामध्ये तुम्हाला पॉईंटच दिसत नाही. ओके. पॉईंट दिसत नाही म्हणून तुम्हाला काय करायचे, सर्व नंबर्स मेजर करायचे, सर्व डिजिट्स. 1 2 3 3 डिजिट आहे. 3 मधून 1 मायनस केला म्हणजे तो करायला 2 पॉईंट ही काय झाले त्याची कॅरेक्टरिस्टिक्स. आता बघताना काय करायचं, पहिले 2 नंबर बघायचं म्हणजे 99च्या कशामध्ये बघाल, 2 मध्ये. मिन डिफरन्स बघायची गरज नाही. ओके. तर आपण या ठिकाणी 99च्या 2 मध्ये या ठिकाणी आपण बघणार आहे. तर 99 आता डायरेक्टली लास्टला आहे, सेकंड पेजच्या लास्टला आहे. 99च्या कशामध्ये बघायचं आपल्याला, 2 मध्ये. तर 0 1 2 तर तो भेटला 9965. हा झाला तुमचा नंबर. तो नंबर याच्यानंतर काय करा, राईट करा. ओके. याच्यानंतर किती आला तो नंबर, 9965. ओके. त्याच्यानंतर लास्टचा जो नंबर आहे तो आहे 57, म्हणजे टोटल नंबर ऑफ डिजिट किती त्याच्यामध्ये 2. आता 2 मधून जर 1 मायनस केला तर किती येणार, 1. मग ही 1 काय झाली आपली कॅरेक्टरिस्टिक्स. आणि बघताना काय करायचं आपल्याला, पहिले 2 नंबर 57, त्याच्यानंतरचा नंबर नाही म्हणजे आपण कशामध्ये बघणार तर 0 मध्ये. ओके. तर हा लॉग टेबल
57च्या कशामध्ये बघणार, 0मध्ये, तो भेटला 7559. ओके, तर हा तुमचा फायनल नंबर. ठीक आहे, तर हा नंबर याच्यानंतर लिहून टाका. किती भेटला तर तो 7559. तर या सर्व नंबरची आपल्याला काय करायची, ॲडिशन या ठिकाणी परफॉर्म करायचं. ठीक आहे, आता लास्टच्या नंबरचे ॲडिशन करा पहिले. 6 + 5 किती झाला, 11. 11 + 9 किती झाला, 20. कॅरी किती होणार, 2. ओके, 6 + 4 10. 10 + 6 16. 16 + 5 किती झाला, 21. 21 + 2 किती झाला, 23. कॅरी किती जाणार, 2. ओके, 9 + 2 11. 11 + 3 14. 14 + 9 23. 23 + 5 जर घेतला तर हा झाला किती, 28. आणि कॅरी किती जाणार, 2. 6 + 2 8. 8 + 7 15. 15 + 9 24. 24 + 7 जर घेतला तर झाला 31. कॅरी किती गेला, 3 + 3. आता इथे काही नंबर मायनसमध्ये काही प्लसमध्ये, तर हा -3 आणि इथला +3 काय झाला, कॅन्सल. सिमिलरली हा -1 आणि हा +1 काय झाला, कॅन्सल. मग आपला जो नंबर राहिला तो किती राहिला तर 2 पॉईंट. ओके, मग आपल्या लॉग वायचं जे आन्सर आहे, तर लॉग वायचं आन्सर आलं किती, 2.1830. आता लॉग जर कॅन्सल करायचं असेल त्याचं काय करावं लागेल आपल्याला, अँटी लॉग. आता नेक्स्ट स्टेपमध्ये मी काय करणार, टेकिंग अँटी लॉग ऑन बोथ साइड्स. तर दोन्ही बाजूला आपण काय करू, याचं अँटी लॉग घेऊ. मग लॉग कॅन्सल झाला म्हणजे इथं करायला फक्त वाय आणि या नंबरचं आपल्याला काय करायचं, अँटी लॉग लिहायचा. अँटी लॉग ऑफ हा नंबर लिहून टाका, किती, 2.1830. ओके, आता अँटी लॉग बघताना तुम्हाला काय करायचं, पॉईंट नंतरचे 2 नंबर बघायचं. अँटी लॉगच्या पेजमध्ये बघा, सेकंड नंबरचं पेज असेल अँटी लॉग. ओके, तर या ठिकाणी मी अँटी लॉगॅरिदम आहे. ओके, तर त्याच्या जवळच नंबर ठेवू आपण. तर हा पॉईंट नंतरचे 2 नंबर बघायचं, म्हणजे किती, 18. तर या ठिकाणी पॉईंट दिसतोय, पॉईंटच्या नंबर नंतर 18 आहे, तर पॉईंट 18 बघितला. पॉईंट 18च्या नंतर कोणता नंबर आहे, 3. तर आपण 3मध्ये बघणार. बघा 3 वरती, तर तो जो खाली आणला तर किती भेटेल आपल्याला, 1524. 1524. आणि मीन डिफरन्स 0 आहे, तर 0 बघायची काही गरज नाही, कारण मीन डिफरन्स 0मध्ये नाहीच आहे. मग आपला आज फायनल आन्सर असेल पॉईंट 18च्या 3मध्ये किती, तर आपला 1524. तर तो हा नंबर या ठिकाणी आपण लिहून देणार, 1524. ओके, आता पॉईंट कुठे द्यायचा, तर पॉईंट आफ्टर 1 डिजिट. आणि या पॉईंटच्या आधीचा जो नंबर आहे 2, तो 10च्या पॉवरमध्ये लिहा, 10⁻². हे झालं तुमचं फायनल आन्सर. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार आहे ते असेल 1.524 × 10⁻². हे त्याचं फायनल आन्सर असेल. तर या पद्धतीने तुम्ही 0 पॉईंट, विदाऊट पॉईंट, तर याचे एक्झाम्पल या पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. तर नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण 5th नंबरचं. सपोज y = आपला काही नंबर असेल, y = 0.00792. त्याला मल्टिप्लाय करायचं आपल्याला 0.3795. परत त्याला मल्टिप्लाय करणार आपण सपोज 58.67 इंटू अजून एक नंबर घेऊन टाकू आपण 702.4. एक लास्टचा नंबर घेऊ ज्याच्यामध्ये पॉईंटच नसेल, तर असा नंबर आहे 671. ओके, असा नंबर आहे. आणि या नंबरचा आपल्याला काय करायचं आहे, लॉगचा यूज करून याचं काय करायचं, आन्सर आपल्याला फाइंड करायचा. मग सर्वात पहिले तर याचं काय करणार आहे आपण, लॉग या ठिकाणी घेऊन टाकणार. मग पहिली जी स्टेप असणार आहे त्याच्यात घ्यायचं टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. तर दोन्ही बाजूला आपण काय करू, लॉग घेऊ. मग जो वाय दिसतोय त्याचा काय करायचा आपल्याला, लॉग घ्यायचा, लॉग वाय. हा जो नंबर आहे त्याच्या आधी पण आपल्याला लॉग लिहिणार, तर 0.0792 मल्टिप्लिकेशन साईन आहे त्याचं काय झालं प्लस लॉग ऑफ 0.3795 परत मल्टिप्लिकेशन येतो काय झाला प्लस लॉग ऑफ काय झाला तर 58.67. अगेन मल्टिप्लिकेशन साईन आहे त्याचं काय करणार आहे प्लस लॉग ऑफ 702.4. आणि जो लास्टचा नंबर आहे त्याचा पण आपल्याला काय करायचा, लॉग लिहायचा. लॉग ऑफ प्लस मल्टिप्लिकेशन आहे तो काय आला लॉग 671. ओके, तर या सर्व नंबरचे आपण या ठिकाणी काय घेतलं तर लॉग या ठिकाणी घेतलेलं आहे. ओके, हा जो लॉग वाय आहे तो जसाच्या तसा लिहिणार
आणि हा जो नंबर आहे तर याचा आपण कॅरेक्टरिस्टिक प्लस मॅन्टिसा असं दोन्ही या पद्धतीने या ठिकाणी राईट करणार. तर हा जो पहिला नंबर दिसतोय 7, त्याच्या आधी किती झिरोज आहे टोटल 1 2. मग याची जी कॅरेक्टरिस्टिक असणार ती किती असणार बार 2 असेल. आता बघायचं काय आपल्याला पहिले दोन नंबर आहे 79च्या कशामध्ये बघणार 2 मध्ये. ओके 79च्या 2 मध्ये. तर या ठिकाणी आपला हा जो नंबर आहे तो आहे 79 आणि 79च्या 2 मध्ये बघणार. मग 79 आज 0 आहे 1 2 तर 8987 हा तो नंबर असेल 8987. तर हा नंबर याच्या पुढे आपण राईट करून घेऊ 8987. त्याच्यानंतर पुढचा जो नंबर आहे तिथे पण 0 पॉईंट आहे. मग पहिला जो नॉन झिरो 3 नंबर आहे त्याच्या आधी किती झिरोज आहे तर सिंगल झिरो आहे. मग याची जी कॅस्टिक आहे ती किती येणार बार 1. आपल्याला ॲडिशन करायचं आहे बार 1. एका खाली एक नंबर लिहितो म्हणजे आपल्याला ॲडिशन करायला सोपं जाईल आणि तुम्हाला कॅल्क्युलेशन करायला पण इझी होऊन जाईल. ठीक आहे. तर आता पहिले दोन नंबर आहे 37च्या 9 मध्ये मीन डिफरन्स कशात बघणार 5 मध्ये. 37च्या 9 मध्ये मीन डिफरन्स 5. तर याच्यामध्ये पण तुम्ही 37च्या 9 मध्ये बघा. तर या ठिकाणी 37 आहे त्याच्या कशामध्ये बघणार 9 मध्ये. ओके तर तो आहे 5786. आता 37च्या 9 मध्ये आणि मीन डिफरन्स कशात आहे 5 मध्ये. ठीक आहे. मग 37च्या 9 मध्ये आणि मीन डिफरन्स 5 1 2 3 4 5 हा 6 आहे. 6 + 6 किती झाला 12 कॅरी 1. ओके 8 + 1 9 म्हणजे 5782. ओके 5792 हा झाला नंबर तुमचा 5792. तो नंबर याच्यानंतर राईट करा. ओके कशात बघितलं आपण 37च्या 9 मध्ये 5786 आणि मीन डिफरन्स किती होता आपला 5 मध्ये 6 होता. तर तो ॲड जर केला तर 5792 हा नंबर आला होता आपला. ठीक आहे. याच्यानंतरचा जो नंबर आहे तो 58.67. आता इथं जो पॉईंट दिसतोय त्याच्या आधी 2 डिजिट्स आहे. तर जितके डिजिट्स असतील पॉईंटच्या आधी त्याच्यातून एक काय करायचा मायनस म्हणजे आपली जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे ती किती भेटेल आपल्याला 1. आता बघताना काय करायचं 58च्या 6 मध्ये मीन डिफरन्स 7. ओके तर याच्या हा झाला तुमचा 58च्या कशामध्ये बघायचं आपल्याला 6 मध्ये बघायचं. 0 1 2 3 4 5 6 हा 6 असा घेतला तरी चालेल. ओके तर 58च्या कशामध्ये बघितलं 6 मध्ये बघितलं तो भेटला 7679. ओके 7679 आदरला तुमचा नंबर 58च्या 6 मध्ये. आणि मीन डिफरन्स कशात बघायचा आपल्याला 7 मध्ये. 7 मध्ये किती आहे 5. आता 5 जर ॲड केला 9 + 5 14 कॅरी 1 म्हणजे किती झाला 7684. 7684 हा काय झाला तर तुमचा नंबर. ओके कशामध्ये बघितलं 58च्या 6 मध्ये आणि मीन डिफरन्स 7 मध्ये. 7 मध्ये 5 आहे मग आपला झाला 7684. तो नंबर या ठिकाणी राईट करू 7684. नेक्स्ट जो नंबर आहे तर तिथे पण तुम्हाला पॉईंट जो दिसतोय त्याच्या आधी नॉन झिरो नंबर आहे. मग ते सगळे मेजर करायचे. किती डिजिट आहे 1 2 3 डिजिट आहे. 3 मधून एक काय करायचं आपल्याला मायनस करायचा म्हणजे आपल्याला काय भेटेल तर 3 - 1 किती झाला 2. 2 ही काय झाली त्याची कॅरेक्टरिस्टिक झाली. ओके मग आता आपण बघणार कशात 70च्या 2 मध्ये 70च्या 2 आणि मीन डिफरन्स कशामध्ये 4 मध्ये. ओके लॉग बघायचं 70च्या कशात 70च्या 2 मध्ये. हा नंबर पण आपल्याला दिसतोय तर आपण कशात बघणार 70च्या 2 मध्ये. तर हा 2 झाला. ओके तर 70च्या 2 मध्ये किती आपला नंबर 8463. ओके आणि मीन डिफरन्स कशात बघायचा आपल्याला 4 मध्ये. 4 मध्ये बघितला तर किती येतो 2. त्याच्यात तो ॲड करायचा म्हणजे 8465 हा झाला तुमचा नंबर. ओ ठीक आहे 8465. तो इथे लिहून टाका 8465. ओके त्याच्यानंतर लास्टचा जो नंबर आहे तर लास्टच्या नंबरमध्ये पॉईंटच नाही. ओके पॉईंट जर नसेल तर त्याच्यामधले सगळे डिजिट्स आपल्याला मेजर करायचे 1 2 3. तर 3 मधून 1 जर मायनस केला तर किती आला 2. 2 ही झाली त्याची काय तर कॅरेक्टरिस्टिक्स. मग पहिले दोन नंबर काय 67च्या कशात बघायचं आपल्याला 1 मध्ये या ठिकाणी परत ऑब्झर्व करायचं. मग या ठिकाणी आपण पुन्हा लॉक टेबलचा यूज करणार. 67 आहे 67च्या कशामध्ये बघायचं आपल्याला 1 मध्ये. 0 आहे 1 म्हणजे किती 8267. मीन डिफरन्स बघायची गरज नाही. 8267 हा काय आला तुमचा नंबर. तो लिहून टाका इथं 8267. आता सर्व नंबरचा लॉग या ठिकाणी बघून झालेला आहे. आता या सर्व नंबरची आपल्याला काय करायची ॲडिशन करायचं. ॲडिशन करताना एक एक लास्टच्या नंबरची आपण जी रेग्युलर ॲडिशन करतो तीच ॲडिशन आपल्याला ठिकाणी करायचं. मग आता बघा
7 + 2 किती झाला 9, 9 + 4 13, 13 + 5 18, 18 + 7 जर घेतला तर तो भेटला तुम्हाला 25. कॅरी किती गेला 2. 8 + 2 10, 10 + 9 19, 19 + 8 जर घेतला तो झाला 27. 8 + 2 10 19, 19 आणि 8 किती झाले 27. 27 + 6 जर घेतला तर तो भेटेल आपल्याला 33. राईट. 33 + 6 किती भेटला 39. 39 च्या 9 कॅरी किती गेला तर आपला 3 गेला. 7 + 3 किती झाला 10, 10 + 9 19, 19 + 6 25, 25 + 4 29, 29 + 2 31 कॅरी किती गेला तर 3. ओके. 8 + 3 11, 11 + 5 16, 16 + 7 तो झाला 16, 23, 23 + 8 झाला 31, 31 + 8 39 कॅरी किती गेला तर 3. आता याच्यामध्ये आपल्याला काही नंबर जे आहे ते मायनसमध्ये, तर त्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं ॲडिशन. पहिले आपण हे खालून नंबर ॲड करू. 2 + 2 किती झाला 4 + 1 5, 5 - 1 परत 4 झाला 4 - 2 2 झाला 2 + 3 किती झाला 5. हे काय झाले तर आपली ॲडिशन. ओके. तर या ठिकाणी आपण याला क्रॉस चेक करून घेऊ. 2 + 2 4 +1 - 1 कॅन्सल, कॅन्सल 5 बरोबर आहे. तर 7 + 2 9, 9 + 4 7 आणि 2 झाले 9, 9 4 13 18, 18 आणि हे झाले 25, 10 19 17, 17 आणि हे ओके काय अडचण नाही बरोबर ॲडिशन. तर हे झालं तुमचं काय तर लॉग झालं. आता लॉग जर कॅन्सल करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल याचं अँटी लॉग घ्यावं लागेल. मग आता नेक्स्ट स्टेपमध्ये याचं काय करणार आहे टेकिंग अँटी लॉग. अँटी लॉग जर घेतला तर या ठिकाणी आपण फायनल आन्सर घेणार. मग y = आपल्याला हा नंबर जो आहे याचा काय करायचा अँटी लॉग लिहायचा. मग अँटी लॉग ऑफ तो नंबर, आणि तो नंबर किती आहे 5.9195. ओके. तर या नंबरचा आपल्याला काय करायचा अँटी लॉग या ठिकाणी बघायचा. अँटी लॉग बघताना तुम्हाला कुठे बघायचं आहे सेकंड नंबरच्या पेजवरती. ओके. सेकंड नंबरच्या पेजवरती तुम्हाला 0.91 बघायचा, कारण पॉईंट नंतरचे 2 डिजिट बघायचं. 0.91 च्या 9 मध्ये आणि मीन डिफरन्स कशामध्ये बघायचा 5 मध्ये. ओके. तर या ठिकाणी आपला लॉग आहे, तर याच्यामध्ये आपल्याला 0.91 बघायचा. ओके. हे बघा इथं 0.91 आहे. 0.91 च्या कशामध्ये बघायचं 9 मध्ये, तर तो आहे 8299. ओके. 0.91 च्या 9 मध्ये 8299 आणि मीन डिफरन्स कशामध्ये बघायचा 5 मध्ये. 1 2 3 4 5. तर किती येतं 9, 9 + 9 किती झाला 8. मी या ठिकाणी तो नंबर लिहितो 9 + 9 18 कॅरी 1, 9 + 1 10 परत कॅरी 1 हा झाला 2 + 1 3 आणि 8 तसाच. मग आपला जो नंबर आहे तो किती झाला 8308 हा झाला तुमचा नंबर. मग आपला जो वाय असणार आहे तर वाय आला आपला 8308. ओके. पॉईंट कुठे द्यायचा आफ्टर 1 डिजिट, आणि पॉईंटच्या आधीचा जो नंबर आहे तो 10च्या पॉवरमध्ये लिहायचा. 10 किती 5. हेच आपलं फायनल आन्सर या ठिकाणी या क्वेश्चनचं असेल. मग हा जो क्वेश्चन आहे या क्वेश्चनचा फायनल आन्सर असेल 8.308 × 10⁵. हा जो पॉईंटच्या आधीचा नंबर आहे तो 10च्या पॉवरमध्ये लिहा, कारण की हा जो लॉग आहे तो लॉग टू द बेस 10 आहे, त्याच्यामुळे आपण त्याला 10च्या पॉवरमध्ये राईट करू शकतो.